आजचे आपले सत्कार मूर्ती वैभव विठ्ठल कदम यांची कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली। त्या निवडीच्या निमित्तानं नायगाव ग्रामस्थ, माळशिरस, पोंढे सर्वच पंचक्रोशीच्या वतीनं म्हणलं तर हरकत नाही, कारण सगळ्याच गावचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत। हा सत्कार आपण आज आयोजित केला आहे। ज्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक माझे आमदार संजयजी जगताप साहेब, या गावच्या सरपंच क्रांतीताई पाटोळे, आमचे मार्गदर्शक दशरथजी ठवाळ सर आणि आमचे सर्वच नायगावचे ग्रामस्थ कदम सर आहेत, सागर सर आहेत, सर्व सदाभाऊ सुशांत आणि कुंडलिक आप्पा जगदाळे सर, ताकवले सर, सर्वच नायगावचे ग्रामस्थ आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व अध्यापक वर्ग, मान्यवर, आजूबाजूच्या गावातले सर्वच आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं आपण इथे उपस्थित आहात। माझ्या आधी वैभवच्या बद्दल आणि सर्व कदम कुटुंबियांच्या बद्दल आपल्याला पिलस भाऊंनी चांगली माहिती दिली आणि या क्षणाचा साक्षीदार होण्याचा भाग्य किंवा मान मला मिळतोय, याबद्दल खरं तर मनापासून आनंद आहे। कारण नायगाव असेल आणि सगळाच पंचक्रोशी पूर्व भाग जो असेल, या भागातला एक ग्रामस्थ, एक विद्यार्थी, या भागाचा एक सुपुत्र आज MPSCच्या परीक्षेतनं, स्पर्धा परीक्षेतनं एक यश मिळवतो आणि आपल्या भागासाठी असेल, सर्वच त्यांच्या सहकाऱ्यांसाठी असेल, एक प्रेरणास्थान म्हणून त्याचं आज इथं कौतुक होतंय। खरोखर आपल्या सर्वांसाठी हा भाग्याचा क्षण आहे। पिसर्वे गाव म्हणजे नायगावचं आहे, जसं सरांनी सांगितलं कुठल्या गावातले सर सांगता येणार नाही, तसं तितकाच संबंध पिसर्वेतही सरांचा आहे। कारण आचार्यात्रे प्रतिष्ठान असेल आणि इतर सर्वच ज्या काही कार्यक्रम, ज्या काही उपक्रम या तालुक्यामध्ये राबवले जातात, त्यामध्ये सरांचा फार पुढाकार असतो, नेहमी चांगला सहभाग असतो आणि अध्यापकाचं काम करताना, अध्यापनाचं काम करत असताना आदरणीय चंदूकाका जगताप यांच्या संस्थेमध्ये रिशामध्येही सरांनी काम केलंय, राजुरीमध्येही काम केलंय, नायगावमध्येही काम केलंय। त्यामुळं समाजाची खूप चांगली बांधिलकी या व्यक्तींनी जोडलेली आहे आणि अशाच व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या संस्कारामध्ये वैभवनी हे यश प्राप्त केलेलं आहे। त्याबद्दल मी सर्वात प्रथम आमचे सर्व पिसर्वे ग्रामस्थ, सर्व आचार्यात्रे प्रतिष्ठानच्याही आमचे सर्व सदस्य आणि आदरणीय विजयदादा कोलते यांचा सर्व मित्र परिवार यांच्या वतीनं मी मनापासून वैभवचं अभिनंदन करतो। त्यांच्या आयुष्यामध्ये खरं तर स्पर्धा परीक्षा आणि अधिकारी या दोघांचं, माझं आणि संजय सरांचंही चांगलं आमचा संपर्क आहे, कारण आमच्या दोघांच्या घरामध्ये अधिकारी आहेत। आपल्या ताई तहसीलदार आहेत आणि बापूही फार मोठ्या पदावरती काम करतात। त्याच्यामुळे एक वेगळाच मान असतो, सन्मान असतो समाजामध्ये, एक वेगळा अधिकार असतो आणि एक मोठी ताकद त्या हातामध्ये प्राप्त होती। आणि कुठलंही पद जेव्हा प्राप्त होतं त्याच्या मागचे कष्टही खूप असतात। सगळ्यांनीच आपण उल्लेख केला, क्रांतीताईंनी सगळ्यांनी सांगितलं, त्याच्या आई वडिलांचेही कष्ट आहेत, कुटुंबियांचे कष्ट आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती मला तो आनंद दिसतो। या दोन्ही बहिणी इथं बसल्यात, त्या हसतायत मगासपासून, फार आनंद दिसतो आणि एक समाधान वाटतं की आपल्यातलाच एक सहकारी चांगलं काम करतोय। आपल्याला या निमित्तानं मी सगळ्यांनाही त्या वैभवला तर शुभेच्छा देतोच, पण हेही सांगतो की वैभव पहिलंच पद आहे, पहिलाच अटेम्प्ट आहे तुझं। आयुष्य वय किती आता 26च वय आहे आणि तू ऍग्रिकॉस आहे सर, आवर्जून मी सुद्धा ऍग्रिकॉस आहे, BSc ऍग्री संतोष दादा, आम्ही सगळे ऍग्रीचेच, बापू सुद्धा ऍग्रिकॉस आहेत सर। त्याच्यामुळं ऍग्रिकॉस लोकांचं स्पिरिट तुला माहिती आहे,
त्यामुळे तुला पुढचं हे पद तुझी सुरुवात आहे असं आपण म्हणू, पण भविष्यात आणि तुझी पर्सनॅलिटी तर खरं डीवायएसपीची चांगल्या IPS अधिकाऱ्याची पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे त्या पदांची त्यांनी त्या पदांच्या गवसणी घालावी अशी मी त्याला शुभेच्छा देतो आणि या पदाच्या निमित्ताने समाजामध्ये चांगलं काम करावं अशी मी त्याला शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं या निमित्तानं खरं तर एक संधी घेतो. मी नुकताच या भागामधला एक नेहमी आता शुभेच्छा देण्यासाठी तर आलेलोच आहे, पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्येही तुम्ही सर्वांनी चांगली साथ मला दिली आणि त्याबद्दलही तुमचा आभार मानण्याची संधी मी या व्यासपीठावरनं घेतो. आता तुमचं माझं नातं तयार झालंय, त्याच्यामुळं वैभवच्या शुभेच्छा पुढच्याही कार्यक्रमांना देण्यासाठी मी इथं उपस्थित राहणार आहे आणि आपल्या सर्वांच्याही कुठल्याही सुखदुःखामध्ये तर असणारच आहोत, पण सर्वांसाठी मी नेहमी उपलब्ध राहणार आहे हेही या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संबोधतो. खरे तर दिलगिरी व्यक्त करतो लवकर जाण्यासाठी आपल्या सर्वांच्या परवानगीने आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.